जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 6 भाग 25. गर्भात जीव कसा वाढतो. भगवती आराधना या ग्रंथातील गाथा 1006 ते 1017 मध्ये याविषयी सविस्तर वर्णन आहे. मातेच्या उदरात वीर्य प्रवेश झाल्यानंतर वीर्याचे कलल बनते, जे 10 दिवसापर्यंत काळे असते. पुढे 10 दिवसापर्यंत ते स्थिर राहते. 1 महिना पूर्ण होईपर्यंत गर्भ स्थिर होतो. 2ऱ्या महिन्यात बुडबुड्यासारखा, 3ऱ्या महिन्यात घट्ट बनून 4थ्या महिन्यात मांसपेशींचे रूप धारण करतो. 5व्या महिन्यात अंकुर निर्माण होतात. खालच्या अंकुराने 2 पाय व वरच्या अंकुराने 2 हात, मस्तक उत्पन्न होते. 6व्या महिन्यात या 5 अंगांची आणि डोळे, कान इत्यादी उपांगांची रचना होते. 7व्या महिन्यात त्या अवयवांवर चर्म व रोम उत्पन्न होतात आणि 8व्या महिन्यात मातेच्या उदरात हलनचलन सुरू होते. 9व्या अथवा 10व्या महिन्यात गर्भातून बाहेर येतो. आमाशय आणि पक्वाशय या दोन्हीमध्ये मांसयुक्त तंतूंनी वेष्टलेला असतो. गर्भात आहार कसा. आई अन्न दाताने चावून खाते. कफाने मिश्रित होऊन ओले झालेले अन्न पोटातील पित्ताच्या मिश्रणाने कडू होते. ते कडू अन्न थेंब थेंब गर्भस्थ बालकावर पडते. बालक ते सर्वांगाने ग्रहण करते. 7व्या महिन्यात कमळाच्या देठासारखी नाळ निर्माण झाल्यावर त्यातून अन्न ग्रहण होते. त्या आहाराने बालक पुष्ट होत राहते. वैज्ञानिकांनी जन्माचे मूळ झायगॉटमध्ये मानले आहे. श्रीबीज व पुबीज यांच्या मिश्रणाचे तयार होते, त्यास झायगॉट म्हणतात. पहिल्या 10 दिवसात गर्भामध्ये सतत फिरणारा पदार्थ म्हणजे कलल म्हणजेच झायगॉट का, असा प्रश्न उपस्थित होतो. पण हा एक तर्क आहे. कदाचित तसे असूही शकेल. संशोधनावर अवलंबून आहे. इंद्रियांचा आकार. ज्याप्रमाणे अहमिंद्र देव मी इंद्र आहे असे मानतात आणि ऐश्वर्याचा स्वतंत्रपणे उपभोग घेतात, त्याचप्रमाणे इंद्रियांना जाणावे, अर्थात इंद्रिये आपापल्या विषयाचे ग्रहण करण्यास स्वतंत्र आहेत. इंद्रिय म्हणजे आत्मा. त्या जाणण्यासाठी जे निमित्त होते ते इंद्रिय. सूक्ष्म आत्म्याचे ज्ञान करविण्यास जे कारण आहे ते इंद्रिय. ज्यामुळे रचना केली गेली आहे ते इंद्रिय. त्यांच्या आकाराविषयी खालीलप्रमाणे उदाहरणे आहेत. श्रोत्र इंद्रियाचा आकार यव अर्थात जव जाळीसारखा. चक्षु इंद्रियांचा आकार मसुरीसारखा. रसना इंद्रियाचा आकार अर्धचंद्राकार. घ्राणेंद्रियाचा आकार कदंबाच्या फुलासारखा आणि स्पर्शेंद्रियाचा आकार अनेक प्रकारचा आहे. स्पर्शेंद्रियाशिवाय इतर इंद्रियाचे प्रमाण घनांगुलाच्या असंख्यातव्या भागा इतके आहे. बाह्य निवृत्ती मात्र स्पर्शेंद्रिय घनांगुलाचा असंख्यातवा भाग अर्थात सूक्ष्म निगोदिया जीव इत्यादी व संख्यात घनांगुल प्रमाण आहे. इंद्रियांचे प्रदेश. चक्षु इंद्रियाचे अवगाहनारूप प्रदेश सर्वात कमी आहे. त्याहून संख्यातपट अधिक श्रोत्र इंद्रियाचे, त्याहून अधिक घ्राणेंद्रियाचे आहेत. घ्राणेंद्रियाहून असंख्यातपट अधिक जिव्हेंद्रियाचे आणि त्याहून संख्यातपट स्पर्शेंद्रियाचे प्रदेश आहेत. याचाच अर्थ असा की आकाराने सर्वात लहान डोळे आहेत. कान, नाक आणि जीभ त्याहून क्रमाने मोठ्या आकाराची असून स्पर्शेंद्रियाचा आकार सर्वात मोठा आहे. कोणता इंद्रिय किती कार्यक्षम आहे, क्षेत्रापेक्षेने उत्कृष्ट विषय मर्यादा. स्पर्शन, रसना, घ्राण, चक्षु आणि श्रोत्र यांचे अनुक्रमे स्पर्श, रस, गंध, वर्ण व शब्द हे विषय आहेत. हे 5 इंद्रिये मूर्तिक पदार्थांना जाणणारी आहेत. एकेंद्रिय जीवांना स्पर्शन हे एकच इंद्रिय असते. द्विंद्रिय जीवांना स्पर्शन, रसना, त्रिंद्रिय जीवांना स्पर्शन, रसना व घ्राण, चतुरिंद्रिय जीवांना
त्याशिवाय चक्षु. असंख्यी पंचेंद्रियांना मनाशिवाय सर्व इंद्रिये व सदनी पंचेंद्रिय जीवांना मनासहित सर्व इंद्रिये असतात. एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत कोणत्या इंद्रियाची उत्कृष्ट क्षमता किती आहे याशिवाय अजून एक गोष्ट लक्षात येते की मन असणाऱ्या जीवांना सर्व इंद्रिये असतात. चक्षु इंद्रिय असणारे चक्षुंद्रिये असतात. त्रिंद्रिय जीवांना स्पर्शन, रसना व घ्राण ही इंद्रिये असतात. शरीरात काय किती आहे? मनुष्याच्या शरीरात 300 हाडे, 300 संधी अर्थात सांधे, 900 स्नायू, 700 शिरा, 500 मांसपेशी, 4 जाळे, 16 कंडरा, 6 शिरांचे मूळ, 2 मांसरज्जू आहेत, 7 त्वचा असून 7 कालेयक आहेत, 80 कोटी रोम आहेत. पक्वाशय आणि आमाशयात 16 आतडे आहेत. दुर्गंधयुक्त मलाचे 7 आशय अर्थात साठे आहेत. 3 स्थुणा, 107 मर्मस्थान, 9 व्रणमुख आहेत.